नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. तानि सर्वाणि सवराघात संयम्य सच्यानुसाराचा यवराघात युक्त युवराघात आसीत मत्परहा मवराघात वशेहि यस्येन्द्रियाणि यवराघात तस्य तवराघात स्यवराघात प्रवराघात ज्ञावराघात प्रतिष्ठिता मध्ये तिवराघात तानि सर्वाणि संयम्य तानि सर्वाणि संयम्य तानि सर्वाणि संयम्य छान दोनदा म्हणा. युक्त आसीत मत्परहा युक्त आसीत मत्परहा युक्त आसीत मत्परहा म्हणा दोनदा. पूर्ण ओळ. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परहा 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 दोनदा म्हणा. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परहा तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परहा. खालची ओळ. वशेहि यस्येन्द्रियाणि हा आपण यस्य म्हणतो ना, यस्य म्हणायचं आपल्याला. हा हा वशेहि यस्येन्द्रियाणि वशेहि यस्येन्द्रियाणि वशेहि यस्येन्द्रियाणि म्हणा दोनदा. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणा दोनदा. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता पूर्ण ओळ. वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणा दोनदा.
पूर्ण श्लोक. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. छान. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणा. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तो ही ऱ्हस्व म्हणायचं आपल्याला. वशे हि यस्येन्द्रियाणि असं. म्हणा परत. तानि सर्वाणि युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अजून एकदा. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 61. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि अस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इथे म्हणजे मागच्याच श्लोकाचा संदर्भ पुढे चालवलाय. आपण जेव्हा सुटे सुटे एक एक करून श्लोक ऐकतोय, शिकतोय, समजून घेतोय, तेव्हा हे लक्षात ठेवायचं, हे स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे की एका श्लोकाचा अर्थ पाहून न थांबता त्याचा आगापिछा, मागचा श्लोक आणि पुढचा श्लोक काय म्हणतोय ते पाहावं, म्हणजे अजून स्पष्ट होईल. दुर्दैवाने काय होतं की एक श्लोक असा सुटा आपण काढतो, मग त्यात काय म्हटलंय, मग त्या श्लोकाचा संदर्भ जर लक्षात आला नाही, मागच्या श्लोकात काय चाललंय, विषय काय चाललाय, त्याला संस्कृतमध्ये प्रकरणार्थ असं म्हणतात. प्रकृतार्थ, सध्या प्रकृत काय आहे ते कळलं नाही की मग त्या अर्थाचे अनर्थ केले जातात. म्हणून शक्यतो जेव्हा आपल्याला अर्थ लक्षात येत नाही किंवा हे एवढं कळलं पण ते अधिक स्पष्ट होण्यासाठी मागचा पुढचा असे श्लोक ऐकावेत. तानि सर्वाणि संयम्य 61व्या श्लोकाचा अन्वय असा आहे. तानि सर्वाणि नाम मागच्या श्लोकामध्ये जी प्रमाथीनी इंद्रियाणी अशी सांगितली होती, तानि तानि प्रमाथीनी इंद्रियाणी संयम्य सर्वाणि संयम्य युक्तः मत्परः आसीत यस्य हि वशे इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता इथे काय आहे, भगवंत सांगतायत ज्याची इंद्रिय, ज्याच्या इंद्रिय वृत्ती या ज्याला वश आहेत, म्हणजे आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवणारा असा जो आहे, त्याचीच प्रज्ञा प्रतिष्ठित होते, त्याचीच प्रज्ञा स्थिर होते. हा सगळा संदर्भ कुठे जातोय? अर्जुनानी मागे प्रश्न विचारलाय, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीहि किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारलीत. मग तो स्थितप्रज्ञ कसा असतो, ती प्रज्ञा स्थिर होण्याची प्रक्रिया कशी घडते हे भगवंत सांगतात. तानि सर्वाणि प्रमाथीन इंद्रियाणी संयम्य, त्या सगळ्या प्रमथन करणाऱ्या इंद्रियांचा संयम साधून त्यांना आपल्या कंट्रोल मध्ये घेऊन युक्त आसीत मत्परः मत्परः युक्तः आसीत. काय करावं?
या इंद्रियांचं दमन करून मग योगाचा युक्त युज असा धातू आहे, त्याचं क भूधावी कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण युक्त हा, आणि त्यालाच म्हणजे संस्कृत व्याकरणाच्या परिभाषेत क्त प्रत्यय म्हणतात. युक्त युक्त म्हणजे कसा, जो योग सहित झालाय, योग रहित आणि योग सहित. योगामध्ये जो लागला, रत झाला, तो युक्त. युक्त आसीत मत्परहा. काय करावं, ही सगळी इंद्रिय स्वाधीन ठेवून योगाचा अवलंब करावा आणि मतपरहा मतपरायण व्हावं, माझ्यावर दृष्टी ठेवून माझा उद्देशून योग साधा. आता इथे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. मतपरहा युक्त आसीत म्हणजे इथे नुसतं युक्त व्हायला सांगितलं नाही आणि नुसतं मतपर व्हायला सांगितलं. भक्ती आणि योग या दोन्ही गोष्टी तिथे भगवंतांनी सांगितल्या. नुसता योग जर करत बसलं तर बरेच वेळा त्याचा साईड इफेक्ट असा होतो की एक तर आज ज्याला आपण योगा म्हणतो, एक्सरसाइज बेस कवायती करणं, तो होऊन जातो. म्हणजे फक्त देह स्वस्थ व्हावा, हेल्दी व्हावं, व्यायाम उत्तम व्हावा, शरीर संपदा कमवता यावी यासाठी योग. आणि जे भक्त आहेत म्हणवतात स्वतःला, ते इंद्रिय वृत्तींचं दमन न करता फक्त हरी 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 असं करत राहतात. म्हणजे नुसतं हरी हरी करूनही इथे भागणार नाही, त्याला योगाची जोड द्यावी लागेल, संयमाची जोड द्यावी लागेल. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही एकीकडे तयारी, आणि तिकडे उद्दिष्ट काय तर मतपरहा भगवतपरहा, भगवंताचं अनुसंधान नित्य ठेवावं, भगवंताचं परायण भक्तिपरायण होऊन राहावं. कारण भक्तीचं उद्दिष्ट नसेल, भगवत प्राप्तीचं उद्दिष्ट नसेल तर योग भलत्या मार्गाला घेऊन जाऊ शकतो. म्हणून मतपरहा असा शब्द भगवंत योजतायत. युक्त आसीत मतपरहा वशेही अस्य इंद्रियाणी. कारण इंद्रियांच्या वृत्ती ज्याला स्वाधीन झाल्या, ज्याच्या कंट्रोल मध्ये राहिल्या, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याचीच प्रज्ञा त्याचीच बुद्धी ही प्रतिष्ठित होऊ शकते, प्रतिष्ठा पावते. म्हणजे काय, मराठीत प्रतिष्ठा म्हणजे लौकिक कीर्ती असा अर्थ आहे, पण संस्कृतमध्ये प्रतिष्ठा याचे दोन मुख्यत्वे अर्थ आहेत. एक, जी स्थिर स्थैर्य जिच्यात आहे ती, आणि जिला नावाजलेलं आहे, म्हणजे नुसतं आहे पडू नये कोपऱ्यात असं नाही. पहिल्या प्रतिष्ठेच्या अर्थाने सत्ता असणं, स्थिर असणं, सातत्य असणं, आणि दुसऱ्या अर्थाने नावलौकिक असणं, म्हणजे मराठीत आपण ज्याला प्रतिष्ठा लौकिक म्हणतो ते. असे दोन्ही अर्थ प्रतिष्ठिता या पदात सांगितलेले. त्याची प्रज्ञा स्तुत्य होते, त्याची प्रज्ञा स्थिर होते, प्रतिष्ठा पावते. कोणाची, ज्याची इंद्रिय त्याच्या अधीन आहेत, स्वाधीन आहेत त्याची. असा तो स्थितप्रज्ञ योगी भगवंत या श्लोकात सांगतायत. असा हा 61वा श्लोक इथे पूर्ण होतो.